गपचूप आले आपण दारू तुकडायचं. वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. बघा इथं सकाळी सकाळी छान असा सूर्योदय झाला होता आणि रात्री लाईट नव्हती रात्रभर, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण छतवरती झोपलो होतो. तर आस्ताला उठवण्यासाठीच मी इथं आले होते. पटकन खाली गेले आणि स्वयंपाकाच्या तयारी लागली. आज राजमा बनवायचा होता म्हणून इथं राजमा शिजवून घेतला. अर्धवट स्वयंपाकाची तयारी झाली आणि इथं बाळाला घेऊन बसले. किती वेळ बसायचं आपण असं दोघी? चप्पा बनवायची, खाऊ बनवायची आपल्याला. सकाळी सकाळी रोज आपली स्वयंपाकाची घाई गडबड तर सुरूच असते, पण जेव्हापासून बाळ आलंय ना घरी, माझ्या स्वयंपाकाकडे काय कामाकडे लक्षच नसतं. बाळ किचनमध्ये आलं रे आलं म्हटलं की नाही, मी सगळं काम जागायला ठेवते आणि अगोदर बाळासोबतच बसते गप्पा मारत. आता त्याच्यानंतर इथं नाश्ता बनवायचा होता म्हणून मग नाश्त्याची तयारी लागली होते. उपीट बनवायचं होतं आणि इथं बघा बाळ आमचं ना असं छान मस्त इथं खेळत पडलं होतं खाली. सगळ्यांकडे बघत होतं टुकू टुकू आणि मुलांचं पण चालू होतं त्याला खेळवायचं. इथं आता रोहिणी त्याची काही औषधं वगैरे होती ती देत होती. नाश्ता तर बनवून घेतला इथं आणि आता खायला बसले होते. आता इथं विषय असा चालू होता, आयुष आमचा आस्ताचं आयुषचं थोडंसं तुम्ही झालं होतं आणि आयुष आस्ताला म्हणत होता मला मी पुण्याला गेल्यानंतर तू मला फोन करशील, आणि परत म्हटली की नाही आयुष तू ये, मग बघ मी येणारच नाही, अशी त्यांची काहीशी रुसाफुगी सुरू होती. आणि मग आत्या आंघोळीला गेल्या होत्या. मग आता रोहिणीला नाश्त्याला उशीर होत होता म्हणून तिच्यासोबत मी सुद्धा खाऊन घेतलं, कारण ती एकटी नाश्ता करतच नव्हती म्हणून. मग आम्ही दोघींनी सुद्धा खाऊन घेतलं आणि इकडं मग रोहिणी भाजी चिरत होती, भेंडी सॉरी, आणि तोपर्यंत मग इकडे मी राजमा बनवून घेतला. आज राजमाच बनवला होता, खूप दिवसानंतर होता तो पण. आणि आपली अशी सकाळी कामाची गडबड लगबग आमची सुरू होते. इकडे बघा आयुष आमचा टीव्ही बघत बसला होता आणि आरो बघा गवळी येणार आहे म्हणून दुधाच पातेल घेऊन आधीच तयारीत होता. तर आस्ता आमची कशी अगदी शहाण्या मुलीसारखी बघा सगळं व्यवस्थित ठेवत होती, सोफ्यावरचे कवर अंतरत होती, सगळं तिचं सुरू असतं हॉल आवरून घ्यायचा वगैरे असं. आणि त्याच्यानंतर थोडं मग टीव्ही बघायची. बघता बघता इकडं माझी राजमाची भाजी बनवून झाली होती. आता ह्याची रेसिपी काही मी शूट केली नाही, पण मी लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत. त्याच्यानंतर आत्ती आणि आहो इकडे नाश्ता करायला बसले होते. तर सकाळी असे छान मस्त असे हरभरे भाजले होते, तर तेच आपला नाश्ता सुरू होता ह्यांच्या दोघांचा. आता आम्ही तर खाऊन घेतलं होतं त्याच्यामुळे आता ह्यांच्या दोघांचं सुरू होतं. मग बाकीचं तर जवळपास सगळं आवरून झालं होतं म्हणून आता चपाती बनवायच्या तयारी लागली होते. आता म्हटलं चपाती झाली, किचन ओटा आवरून घ्यायचा होता, पण सगळं तिथंच तसंच ठेवलं. म्हटलं चपात्या तेवढ्या झाल्या की नाही पटकन थोडा वेळ बाळाकडे जाऊन यायचं आणि मग उरलेलं आवरून घ्यायचं, म्हणून असं माझ्या डोक्यात प्लॅन सुरू होता. म्हणजे आता तसंच होतं, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही माझं कामाकडे बाळ आल्यापासून बरं का. मला बाळासोबतच टाईम घालवायचा असतो. आणि इकडं बाहेर मग गोलूचं दीपक दाजींचं सुरू आहे, इकडं तिकडं आपलं फिरतात दोघंजण मस्त असं. आणि बघता बघता काय मग इथं त्रिवेणीने येऊन धप्पा दिला आम्हाला जोराचा आणि मग इथून मग मज्जा. काय सगळं प्लॅन चौपट झाला. आम्ही काय म्हणत सगळी किचन मध्ये असाय पाहिजे, सगळी उंदरं पळाली आणि खेळात पळते. आणि मी अजून रिपेशन काय करते सगळं माहिती का? जरी इन केस समज आपण किचन मध्ये तर जरी गपचूप आले आपण दारू तुकडायचं. दादा अगं तिथंच होतं एकदम आत्तीनं स्टॉप होऊन बघितलं आणि दादांनी असं बघितलं. आता इथं ना त्रिवेणीनं धप्पा दिल्यानंतरच्या आमच्या रिॲक्शनचं आमचं डिस्कशन सुरू होतं. तसं तर रोहिणीला आणि मला वाटत होतं की त्रिवेणी येईल एके दिवशी सरप्राईज द्यायला, पण ती आजच येईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. आणि मग काय घर सगळं आमचं आनंदानं भरून गेलं. आणि इकडे मग काय दादा हो बसले होते गप्पा मारत, आस्ता पण जाऊन बसले होते त्यांच्या शेजारी. इकडं मस्त अशा सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि इकडं दादांनी तोपर्यंत बाळाला घेतलं होतं आणि आस्ता आली म्हणून गप्पा मारत होते. आणि बघा दादांच्या चेहऱ्यावरची खुशी, खूप माया करतात मुलांची सगळ्यांची ते. इकडं तोपर्यंत त्रिवेणीच्या मामांच्या पण भरपूर अशा गप्पा सुरू होत्या आणि इकडं आम्ही ना सगळेजण स्वयंपाकाला लागलो होतं. आणि येताना बघा बाळासाठी गिफ्ट आणलं होतं. होय का? आम्हाला लिहिलं नाही कोणाला. बघते हा पसंतीने मला फक्त फोटो टाकला तुम्हाला जवळ हा मग काय तरी लेड जिपची होती तर तिथं म्हणते असलं टोचलं दिसणार काय दाखवू नका. हा मग काय तरी नाजूक आहे अगं है ना.
आता वाटतंय बसल तिच्या हाताला. ही म्हणती मला लय कोड पडलं होतं की तिला बसेल का नाही. हा बसते बसते. आम्हाला असं वाटायचं ते की बसणार नाही, तिच्या खूप बसणार. पोटात जाते ते का काय. आणि अजूनच मोठं व्हायला लागलं. नाही नाही पण येते तिला अजून महिन्याभरात चांगला येते. घालते. आता इथं आमचा असा विषय सुरू होता की दादांनी ना त्यांच्या चॉईसने येताना बाळासाठी हातातलं आणलं होतं आणि तेच आम्ही घालून बघत होतो पण बाळाच्या कोपरापर्यंत जात होतं. आता बाळासाठी पण ड्रेस त्यांनी स्वतःच्याच चॉईसने आणला होता. म्हणजे त्रिवेणी किंवा कार्तिकी कृष्ण कोणीच नव्हतं गेलं, दादांनी त्यांच्या पसंतीनेच घेऊन आले होते. आणि ड्रेसचा कलर पण बघू शकता बघा, असं एकदम फेंट ब्ल्यू म्हणजे होता, स्काय ब्ल्यू असतो ना तसा, पण इतका मस्त दिसत होता ना समोरून पाहताना. आणि लहान मुलांचे कपडे पाहिले ना की आपल्याला सुद्धा असं ते खूप भारी वाटतं. आम्हाला तसंच झालं होतं कारण असे सगळे छोटे छोटे ते टोपी वगैरे बघितले ना तर असं आम्हाला आस्ताच्या टायमिंग आम्ही ज्यावेळेस फोटोशूट केलं होतं ना तर ते दिवस आठवले. अगदी असे छोटेसे शूज वगैरे होते आणि असं लहान मुलांची कपडे बघितली ना असं वाटतं की खरंच त्यांना राहिलं आपणच घालायला पाहिजे, असं म्हणजे आपल्याला जास्त कौतुक असतं त्या गोष्टीचं. असं झालं होतं. आणि हे शूज बघा एवढे आम्हाला आवडले होते ना, रोहिणीला आणि मला तर फार आवडले होते कारण रोहिणीनं आस्ताच्या वेळी असेच शूज आणले होते पिंक कलरचे आणि ती आठवण आम्हाला परत म्हणजे जागी झाली त्याच्यामुळे. आणि आम्हाला छान वाटत होतं आणि हात मोजे वगैरे असे मस्त होते. आता ह्याचा आम्ही परत नंतर म्हटलं बाळाला ड्रेस घालायचा होता पण बाळ आमचं झोपलं होतं म्हणून थोडा वेळ ठेवलं. म्हटलं बघू परत नंतर ज्यावेळेस घालू त्यावेळेस त्रिवेणीला फोटोज वगैरे पाठवायला येतील म्हणून. मग इथं आमच्या भरपूर अशा गप्पा सुरू होत्या. त्याच्यानंतर मग इथं जेवणासाठी इथं बाहेर आम्ही हॉलमध्ये सगळं घेतलं होतं. आता तसं त्रिवेणीनं तर प्लॅन अगोदरच केला होता आमच्याकडे यायचा. म्हणजे जवळजवळ 15-20 दिवसापासून आमचं प्लॅनिंग सुरू होतं की तिला आम्ही बोलवत होतो आंबे खाण्यासाठी, पण दादांना सुट्टी नसल्यामुळे तिलाही यायला काही जमलं नाही. तिचं यायचं आज उद्या चालूच होतं पण रोहिणी आल्यामुळे ती लगेच आली. म्हणजे दोघींची भेट होईल आणि परत रोहिणी पण जाणार होती ना लगेच पुण्याला, आयुषचं स्कूल सुरू झालंय त्याच्यामुळे. आणि त्रिवेणीने येताना ना खपली गव्हाच्या अशा सांजोऱ्या बनवून आणल्या होत्या, एवढ्या टेस्टी झाल्या होत्या ना. आणि खरं सांगायचं तिनं फर्स्ट टाइम बनवल्या होत्या पण खरंच खूप जबरदस्त झाल्या होत्या. त्याची रेसिपी सुद्धा ती लवकरच तिच्या चॅनलवरती शेअर करेल तर तिथं जाऊन तुम्ही नक्की पहा. आणि हे बघा त्रिवेणीने येताना अस्तासाठी काय काय आणलं होतं, गळ्यातलं क्लिप्स परत बेल्ट वगैरे असं भरपूर साहित्य त्या अस्तासाठी घेऊन आली होती. आणि तेवढंच सेम आपल्या बाळासाठी पण तिनं आणलं होतं. आणि मग अशी म्हणलं तसं लहान मुलांचं काही साहित्य बघितलं ना की आपल्यालाच म्हणजे असं वाटतं की हा आपणच घालूया नाही का, असं आपल्यालाच कौतुक असतं त्या गोष्टींचं. असं काहीच झालं होतं, गळ्यातलं वगैरे बरंचसं साहित्य तिने घेऊन आली होती. आणि हे बघा इथं अस्ताचं सुरू होतं घालून बघायचं वगैरे. इथं जेवण खाणं झाल्यानंतर आम्ही निवांत सगळं साहित्य इथं बघत बसलो होतो. त्रिवेणी आली तर होती अचानक पण तिचं एवढं छान सरप्राईज आम्हाला भेटलं ना, खरंच म्हणजे सगळ्यांमध्ये एनर्जी आल्यासारखं झालं होतं. आणि सगळे हसून खेळून मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी, भरपूर अशा गप्पा मारल्या. आणि त्रिवेणीनं सुद्धा सकाळी तिची येतानाची सगळी गडबड परत इथं आल्यानंतर आम्हाला सरप्राईज दिल्यानंतरची जे काय आमची रिॲक्शन होती ना ती सगळं तिच्या म्हणजे तिच्या कॅमेरामध्ये तिने कॅप्चर केलं आणि त्याचा सुद्धा ब्लॉग तिच्या चॅनलवरती आलेला आहे, त्रिवेणी जगताप अँड ब्लॉग. त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की पहा. आणि इथं आता फायनली वेळ आली त्रिवेणीला निरोप द्यायची कारण आता संध्याकाळची वेळ झाली होती, पावसाचं वातावरण झालं होतं आणि आता त्यांची घरी जायची घाई गडबड सुरू झाली होती. तर इथं बाहेर आम्ही सगळेजण थांबलो होतो. आणि इथं जायचं म्हणून परत एकदा दादा बाळापाशी येऊन इथं थांबले होते आणि बाळाला थोडंसं खेळवत होते. त्याच्यानंतर इथं थोडेसे आम्ही बाहेर सगळ्यांनी मिळून थोडे फोटोज वगैरे काढले आणि मग बसलो होतो जरा थोड्या वेळ. म्हटलं परत काय आता जायचंच आहे ना म्हणून थांबलो होतं. आणि इथं बघा माझ्या दादांनी आत्ती मामांना नमस्कारी करून घेतला आणि मी तर काय बाळाला घेऊनच उभा होते कारण मला बाळाला कोणाकडे द्यायचंच होतं. म्हणजे सगळ्यांनी घेतलंच. चला त्रिवेणी तर गेली, आता हवा जोराची सुटली, आम्ही पण बाळाला घेऊन आतमध्ये जातो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू परत, तोपर्यंत बाय.